व्यंजनांचा सुद्धा आपला घटक झालेला आहे. तर यामध्ये थोडंसं उजळणी म्हणून व्यंजनांत शब्द कसे ओळखायचे, बरोबर आहे की नाही. सोपं, जेवढं सोपं करता येईल तेवढं आपल्याला कसं व्याकरण सोपं करता येईल त्यासाठी आपण आज थोडंसं उजळणी करणार आहोत काही घटकांची. म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे घटक तुम्हाला आतापर्यंत मी शिकवलेले आहेत ते थोडंसं काय करायचं, उजळणी बघायची त्याची. तर आपण पान नंबर 19 वर यायचंय, इयत्ता 10वी. त्यामध्ये तुम्हाला व्यंजनांता, बरोबर आहे की नाही, हा सुरुवातीला घटक आहे, व्याकरणाचा घटक आहे, लक्षात घ्यायचंय, इयत्ता 10वी. तर या ठिकाणी व्यंजनांता हा घटक जो आहे तो आपण काय करायचा आहे, आज अभ्यासायचा आहे. म्हणजे उजळणी वजा म्हणून म्हणजे व्यंजनांत शब्द कसे ओळखायचे. तर इथं पान नंबर 19 वर आपण पाहिलेलं होतं, शिकलेलो आहोत व्यंजनांत म्हणजे काय, व्यंजनांत शब्द कसे ओळखायचे. तर शब्दसृष्टी शब्दांची सृष्टी त्यांनी सांगितलेली कशी आहे. तर पहिल्या चित्रामध्ये आपण पाहिलंय की कशाचं चित्र आहे, तर देवाचं म्हणजे भगवानचं, बरोबर आहे की नाही. तर दिलेले बरोबर अमर्त्य. मग या देवालाच अनेक शब्द त्यांनी दिलेले आहेत बघा. अमर्त्य, निर्जर, अमर, देव, प्रभू, त्रिदश, विभुध, सुर, भगवान, बरोबर. आता इथं अमर्त्य, निर्जर, अमर, देव, प्रभू, त्रिदश, विभुध, सुर हे शब्द कसे आहेत, व्यंजनांत आहेत का, नाही, बरोबर आहे की नाही. हे सगळे शब्द कसे आहेत, तर स्वरांत आहेत, हे लक्षात घ्या. निर्जर, बरोबर आहे, अमर, अमर हे सगळे कसे आले, स्वरांत म्हणजे शेवटी त्याच्या स्वर येतो, लक्षात घ्यायचे. आणि भगवान, भगवान याला प्रत्यय लागलेला आहे, लक्षात घ्या. भगवानचा मूळ शब्द जो आहे तो काय, तर भगवत, वत प्रत्यय, लक्षात घ्या. भगवान चित्रामध्ये आपल्याला कशाचं चित्र येते, तर देवाचे, बरोबर आहे की नाही. देवाचं म्हणजे भगवान आपण म्हणतो, ईश्वर, परमेश्वर. मग याच्या चित्राला म्हणजे हे जे चित्र दिलं आहे हे सगळे शब्द कशाचे, तर देवाचे शब्द आहेत. अमर्त्य आहे देव, निर्जर आहे, अमर आहे, प्रभू आहे, बरोबर आहे की नाही, सूर आहे, त्रिदश आहे. म्हणजे या ठिकाणी हा अमर्त्य म्हणजे कधीही नाश न पावणार, ही सृष्टी सगळी देवाने निर्माण केली, लक्षात घ्या. म्हणजे व्यंजनांत म्हणजे काय, तर शेवटचा जो शब्द आहे. आता इथं वत आणि मत प्रत्यय दिलेले तुम्हाला, वत मत प्रत्यय हे जे आहेत ते काय दर्शवतात, तर मालकी म्हणजे स्वामित्व दर्शवतात, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी तुम्हाला इथं दिलेला आहे दोन शब्द, भगवान, बरोबर आहे की नाही. भगवानचा मूळ शब्द काय आला, भगवत. हा व्यंजनांत शब्द का, तर ह्याला वत हा प्रत्यय लागलेला आहे. आणि हा शब्द काय करतोय, तर मालकी दर्शवतोय म्हणजे स्वामित्व दर्शवतोय, बरोबर आहे की नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं, तर व्यंजनांत शब्द. व्यंजनांत शब्द म्हणजे शेवटचे शब्द, या ठिकाणी शेवटचं व्यंजन किंवा शेवटचं या ठिकाणी अक्षर काय आहे. आता इथं काय सांगितलंय व्यंजनांतामध्ये सुरुवातीला तुम्हाला की वत आणि मत प्रत्यय असणारे शब्द, बरोबर आहे की नाही. मग इथं भगवान याचा मूळ शब्द काय, भगवत, म्हणजे वत हा प्रत्यय लागल्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण, व्यंजनांत शब्द, लक्षात घ्यायचंय. तसंच तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये आदित्य म्हणजे सूर्याचं चित्र दाखवलेलं आहे आणि सूर्याच्या चित्राचे सूर्याची अनेक नावे दिलेली आहेत बघा. आदित्य, मित्र, दिनकर, दिवाकर, सूर्य, रवी, भास्कर, चंडांशू, भास्वान. आता भास्वान याचा मूळ जो शब्द आहे तो काय, तर भास्वत. काय शब्द, भास्वत, हे लक्षात घ्यायचे. म्हणजे भास्वत हा शब्द काय, त्याचा मूळ आहे भास्वत, म्हणजे हा वत प्रत्यय आहे, लक्षात घ्या. वत प्रत्यय आलेला आहे शेवटी, म्हणून ह्याला व्यंजनांत म्हणायचं. म्हणजे हा शब्द व्यंजनांत आहे. भगवान, भगवत, भास्वान, भास्वत हे दोन्ही शब्द काय, व्यंजनांत शब्द आहे, लक्षात घ्या. वत आणि मत प्रत्ययांत. आणि हे दोन्ही शब्द काय दर्शवतात, मालकी, स्वामित्व दर्शवतात, बरोबर आहे की नाही. सूर्य आणि परमेश्वर म्हणजे भगवान. सूर्य याला शब्द जे दिलेले आहेत ते कसे स्वरांत आहेत. फक्त भास्वान म्हणजे भास्वत हा शब्द काय आहे, व्यंजनांत आहे.
इथं सुद्धा तसंच दिलेलं आहे. भगवान म्हणजेच भगवत हा शब्द व्यंजनांत आहे. बाकी सगळे जे शब्द आहेत अमर्त्य निर्जर हे सगळे स्वरांत शब्द आहेत, लक्षात घ्यायचंय. शेवटी त्याचा स्वर आलेला आहे. आणि इथं सुद्धा आले सूर्याचे जे शब्द आहेत भास्वान भास्वत हे व्यंजनांत शब्द. वत आणि मत प्रत्यय लक्षात घ्यायचंय. व्यंजनांत आले का लक्षात? व्यंजनांत शब्दाच्या शेवटी कुठला प्रत्यय? तो वत आणि मत इथे दिलेलं आहे. आणि ह्या प्रत्ययानं काय होतो? तो शब्द काय दर्शवतो? स्वामित्व म्हणजेच मालकी दर्शवतो. यालाच आपण काय म्हणतो? व्यंजनांत. वत आणि मत प्रत्यय. मग इथे त्यांनी भगवान, भास्वान, विद्यावान, गुणवान, ज्ञानवान, कलावान वत प्रत्ययांत कसं येणार? भगवत, भास्वत, विद्यावत, गुणवत, ज्ञानवत, कलावत. झालं? हे झाले व्यंजनांत. आता श्रीमान मत प्रत्यय. श्रीमत, शक्तिमत, बुद्धिमत, आयुष्मत, हनुमत, कीर्तिमत. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं हे मत आणि वत प्रत्ययाचे जे शब्द आहेत त्याला आपण काय म्हणतो? व्यंजनांत. प्रत्यय जो वत आणि मत आलेला आहे त्यामुळे याला म्हणायचं व्यंजनांत शब्द. हे लक्षात घ्या. इथं तुम्हाला दोन्ही चित्रामध्ये दिलेलं आहे. इथंपर्यंत कळलंय का? आता तुम्हाला तसंच हे जे शेवटचे जे वत आणि मत प्रत्यय आहे तसं तुम्हाला इथं शेवटचा अक्षर जे काय आहे, काय जोडलंय लक्षात घ्या. व्यंजन कसं ओळखायचं? ज्या शब्दाचा ज्या अक्षराचा पाय मोडलेला आहे त्याला आपण व्यंजन म्हणतो. आपण व्यंजन शिकलेलो आहोत. व्यंजन किती, स्वर किती, वर्ण किती हे आपला अभ्यास झालेला आहे. हे लक्षात आहे का बघा तुमच्या? मग तुम्हाला पान नंबर 19 वर येताना व्यंजनांताना अवच्छेद व्यंजनांत ओळखायचंय. आता शीर व्यंजनांत काय आहे? शीरस. स आला शेवटचं व्यंजन काय आहे? स. पाय मोडलेला आहे लक्षात घ्या. कसं ओळखायचंय? शेवटच्या अक्षरावरून शेवटचं व्यंजन काय आहे? स. शिरस. वरती आपण मत आणि वत प्रत्यय बघितले लक्षात घ्या. व्यंजनांतामध्ये मत आणि वत प्रत्ययाचे शब्द पाहिले. हे शब्दाच्या शेवटी वत आणि मत. भगवान, भगवत, बरोबर आहे की नाही? भास्वान, भास्वत, वत प्रत्ययाचे. आणि खाली तुम्हाला काय दिले? शिर, शिरस. शिर म्हणजे काय? डोके, बरोबर. व्योम, व्योमन, आकाश. ब्रह्मा, ब्रह्मण. शेवटी काय आले व्यंजन? न. अधवा, अधवन. शेवटी व्यंजन काय आहे? न. पक्षी, पक्षीण. शेवटी व्यंजन काय आहे? न. अधवन म्हणजेच काय? तर रस्ता लक्षात घ्या. पक्षीण, पक्षी. हिमवान, हिमवत. शेवटी काय आलंय? वत प्रत्यय. म्हणून ही काय? व्यंजनांत. लक्षात घ्या. अंतिम व्यंजन कोणतं? शब्दाचं अंतिम व्यंजन शेवटचं अक्षर किंवा शेवटचं प्रत्यय कोणतं आहे ते ओळखायचंय. शिरस स, व्योमन न, ब्रह्मन न, अधवन न, पक्षीण न आणि हे मुवत वत लक्षात घ्यायचंय. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ही सगळी व्यंजनांत आहे. म्हणजे शब्दाच्या शेवटी कुठलं व्यंजन आहे याच्यावरून ते ठरतं. आणि व्यंजन कसं ओळखायचं? तर त्या अक्षराचा काय मोडलेला असतो? पाय. हे लक्षात ठेवा. ज्या अक्षराचा पाय मोडलेला आहे अंतिम व्यंजन म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे की नाही? त्यालाच काय म्हणतो आपण? व्यंजन. हे लक्षात ठेवायचं. त्यामध्ये मत प्रत्ययाचं कळलंय का? स प्रत्यय, न प्रत्यय. जे शेवटी स आलेला आहे पण पाय मोडलेला आहे मग हे स व्यंजन झालं अंतिम व्यंजन. शिरस मधलं स. हे लक्षात ठेवायचं. अधवन मधलं न. पाय मोडलेला आहे म्हटल्यावर ते काय? व्यंजनांत. हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला पान नंबर 20 वर यायचंय. भाषा सूत्र 1. यामध्ये तुम्हाला बघा अंतम, पुल्लिंगम, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हा सुद्धा भाग मी घेतलेला होता. यामध्ये तुम्हाला ओळखायचं कसं हे सुद्धा सांगितलं होतं. चंद्रमस स हे अंतिम व्यंजन आहे. स लक्षात घ्या. म्हणजे इथं काय होणार? सकारांता. हा शब्द कसा आला? सकारांता. हा स्वरांत आपण पाहिले. देव, वनमाला हे काय आहे? अकारांत आहे. देव स्वर आहे, बरोबर आहे की नाही? आता स इथं काय येणार आहे? चंद्रमस. स हे व्यंजन आहे लक्षात घ्या. स हे अंतिम व्यंजन आहे म्हणजेच काय आलं? सकारांत. मरुत शेवटचं अंतिम व्यंजन काय? त. मग इथं काय येणार? तकारांत, बरोबर आहे की नाही? म्हणजे या पद्धतीने ओळखायला शिकायचं. स्त्रीलिंग मध्ये अप्सरस शेवटचं व्यंजन कुठलं आहे? स. व्यंजन हे ज्या अंतिम व्यंजन
जे आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की तो सकारांत आहे का तकारांत आहे. कळलं का? शब्दाचं किंवा नामाचं शेवटचं अंतिम व्यंजन काय आहे? व्यंजन म्हणजेच काय? ज्या अक्षराचा पाय मोडलेला आहे त्याला व्यंजन म्हणतात. हे लक्षात घ्या. साधं सोपं, ओळखायला सोपं अशातला भाग घ्या. पयस, बरोबर की नाही? नपुंसकलिंगी पयस, स सकारांत. तडित, त तकारांत. जगत तकारांत. म्हणजे हे सगळे शब्द कसे आहेत? तर तकारांत. चंद्रवसा कसा आहे? सकारांत. अंतिम व्यंजन कोणतं आहे त्याच्यावरून ठरतं ते कुठलं आहे, सकारांत आहे का तकारांत. आता मत प्रत्ययांत कसं ओळखायचंय? भगवत, श्रीमंत. आले का लक्षात? हे का लक्षात आले का? भगवत, श्रीमंत आपण पाहिलंय. मत प्रत्ययाचे सुद्धा यडी व्यंजनांत असतात. आता बघा स्त्रीलिंगमध्ये ई प्रत्यय योजित नदी शब्दवत रूपाणी यथा भगवती, श्रीमती, शशडी, योगी. नदी शब्दाप्रमाणे ही रूप येतात. तसंच नपुंसकलिंग जगत शब्दवत भावीन नामनवत. जगत शब्दाप्रमाणेच भावीन लक्षात घ्यायचं नपुंसकलिंगी. आता इन्नंत, इन्नंत शशीन, शशीन. आता शशी वेलांटी कुठली आहे? ऱ्हस्व. मग इथं काय येणार आहे? ई. शेवटी न आलाय. इन्नंत लक्षात घ्या वेलांटी आहे. इन्नंता ऱ्हस्व या ठिकाणी काय आहे? तर हा शब्द शशीन शब्द आहे तो ऱ्हस्व कशाचा आहे? इन्नंत आहे. न आल्या शेवटी. आलं का लक्षात? इन्नंत. भावीन इन्नंत शब्द आहे. भावीन भावी वेलांटी बरोबर इकारांत लक्षात घ्या. इन्नंत, इन्नंत काय म्हणायचं? तर वेलांटी आणि शेवटचं व्यंजन कुठलं आहे त्याचं अंतिम व्यंजन न, म्हणून त्याला इन्नंत म्हणायचं. हे लक्षात ठेवा. ऱ्हस्व आणि वेलांटी जी आहे ती ऱ्हस्व आहे पहिली. ऱ्हस्व म्हणजे पहिली आणि शेवटचं अंतिम व्यंजन काय आहे? न, म्हणून इन्नंत. हे लक्षात ठेवायचं. आता अनंत म्हणजेच काय? राजन, राजन. शेवटी काय आलं? न हे व्यंजन आहे आणि राज बरोबर आहे म्हणजे अनंता. लक्षात घ्या. राज मधला अ आणि शेवटचं व्यंजन आहे ते न म्हणजेच काय आलं? अनंता. लक्षात घ्यायचंय. न हे व्यंजन शेवटी आलेलं आहे. आत्मन अनंता. नामन, वर्तमन ही सगळी काय आहेत या ठिकाणी? तर अनंता हा काय आहे? व्यंजनांत आहे. चकारांतामध्ये काय आलंय? पयोमुच. शेवटचं या ठिकाणी व्यंजन कुठलं आहे? च. वाच या शब्दातलं शेवटचं व्यंजन कुठलं आहे? च. म्हणून हे काय झालं? चकारांत. आता जकारांत म्हणजेच काय? तर वडीज. शेवटचं व्यंजन कुठलं आहे? वडीज या शब्दातलं ज. नंतर स्रज मधलं शेवटचं व्यंजन ज. बरोबर की नाही? म्हणून हे जकारांत. आता शकारांता दिश. शेवटचं व्यंजन कुठलं आहे? श. म्हणून हे काय झालं? शकारांत. ओळखायला फार सोपं आहे. शेवटच्या व्यंजनावरून हे व्यंजनांत ठरतं. हे लक्षात घ्या. शब्दाचं किंवा नामाचं अंतिम व्यंजन कुठलं आहे? फक्त वत आणि मत प्रत्यय. भगवत, श्रीमंत. बरोबर की नाही? म्हणजे या पद्धतीने ही काय? वत मत प्रत्ययाची व्यंजनांत आहे आणि बाकी सगळी इन्नंत, अनंता, चकारांत, जकारांत, शकारांत, सकारांत, तकारांत ही कशावर ठरतात? त्या शब्दाचं अंतिम व्यंजन कोणतं आहे त्याच्यावरून ही काय? व्यंजनांत हा शब्द ठरतो. हे लक्षात घ्या. ओळखायचा कसा? शेवटचा शब्द लक्षात घ्यायचा. व्यंजन कुठलं शेवटचं? शब्दाचं किंवा नामाचं शेवटचं अक्षर म्हणजे अंतिम व्यंजन कोणतं याच्यावरून तो शब्द ठरतो की तो आहे सकारांत, तकारांत, इन्नंता, अनंता. बरोबर की नाही? चकारांत, जकारांत का शकारांत या पद्धतीनं हे ओळखायला या पद्धतीनं सोपं आहे. तुम्हाला भगवत टेबल दिलेला आहे. वत प्रत्ययांत आहे. भगवत या शब्दाला काय लागला? वत प्रत्ययांत लागलेला आहे. मग या पद्धतीनं चालणारे शब्द सुद्धा आहेत. क्षमावत, हिमवत, बलवत, दयावत, हनुमत, बुद्धिवत, शक्तिमत इत्यादी. लक्षात घ्या. वत आणि मत प्रत्ययाचे शब्द इथं दिलेले आहे. तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा या पद्धतीनं तुम्हाला तालिका पुरयत असा प्रश्न असतो. त्याच्यामुळं व्यंजनांत गोंधळून जायचं नाही. ज्या सांगितल्या पद्धतीनंच चंद्रमस कसा येणार शब्द? शेवटचं व्यंजन कुठलं याचं? स. बरोबर नाही? व्यंजन कसं ओळखायचं? तर ज्या अक्षराचा पाय मोडलेला आहे म्हणून ते व्यंजन.
पाय मोडलेलं असं ते व्यंजन नाही, हे लक्षात घ्या. देव हा व्यंजन आहे का शब्द? नाही. अंतिम अक्षर काय आहे? व. स्वरांत शब्द आहे, लक्षात येते तुमच्या, बरोबर आहे की नाही? ओळखायला सोपं आहे. तसं तुम्हाला शश येईन, शश अधिक येईन, बरोबर आहे की नाही? शश अधिक येईन, येईन इकारांत आहे शशी, रस्व इकारांत म्हणून शशीन येईन न, म्हणून इन प्रत्यय स्वामित्व दर्शयती. इन कसा प्रत्यय केलाय त्यांनी? तर ह्रस्व इ आणि न हा शेवटचं व्यंजन, म्हणून इन प्रत्यय, म्हणून शशीन. हे लक्षात ठेवायचं काय आहे? भावीन, हे सगळे इन्नंत विशेषण आहे पुल्लिंगी. तसंच तुम्हाला चंद्र आणि शशीन, चंद्राचाच समानार्थी शब्द काय आहे? शशी. चंद्रालाच आपण शशी म्हणतो. मग या ठिकाणी चंद्र आणि शशीन या शब्दाची विविध रूप कशाप्रमाणे घेतली तर विभक्त्यानुसार, आणि त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आपण जेव्हा शिकलो व्यंजनांत हा शब्द, व्यंजनांता, त्यावेळेला हे घटक आपण घेतलेले आहे. तसंच तुम्हाला आत्मन, अनंत, बरोबर आहे? आत्मन म्हणजे या ठिकाणी आत्म अधिक आत्मा हा शब्द आहे, बरोबर आहे की नाही? आणि न म्हणून काय झाला? अनंतम पुल्लिंगी नाम. आत्मा, आत्मा आत्मानो आत्मानो प्रथम, आत्मानम आत्मानो आत्मानो द्वितीय, आत्मना आत्मभ्याम आत्मभि तृतीय, आत्मने आत्मभ्याम आत्मभ्य चतुर्थी, आत्मन आत्मभ्याम आत्मभ्य पंचमी. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला इथं सगळे तालिका जे दिलेल्या आहेत त्या सगळ्या शिकवलेल्या आहेत. त्यामुळे अडचण काही नाहीये तुमची. या अडचण काही असेल, आता हे शब्द कसे ओळखायचे तेही सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या शब्दाचं किंवा नामाचं शेवटचं अंतिम व्यंजन कुठलं आहे त्यावरून तो शब्द तकारांत आहे, सकारांत आहे, जकारांत आहे हे ठरतो. आणि अनंत आणि इन्नंत कसं ओळखायचं तेही शिकवलं. शशीन, बरोबर की नाही? शश अधिक शश येईल, बरोबर की नाही? शशी. भावीन, इन प्रत्यय, इन का? तर स्वयी आणि न प्रत्यय, शेवटी न व्यंजन, लक्षात घ्या. म्हणून इथं अनंत, ते पण त्याच पद्धतीने अधिक न, अंग प्रत्यय म्हणजेच काय? अनंत. या पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल की हे शब्द जे आहेत ते, आणि त्याच्याप्रमाणे अनेक शब्द चालतात. आता या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच तालिका दिलेल्या आहेत. आता शशीनप्रमाणे चालणारे शब्द बघा. स्वामीन, प्राणी, प्राणी, विद्यार्थी, शाखीन, योगीन, संन्यासी, वाजीन, श्रेष्ठीन इत्यादी शब्द. म्हणजे हे काय झाले? सगळे इन्नंत विशेषण पुल्लिंगी शब्द, लक्षात घ्या. आणि आत्मन हा अनंत पुल्लिंगी शब्द, राजन अनंत पुल्लिंगी शब्द. राजन म्हणजे राजन, म्हणजे लक्षात. म्हणजे काय या ठिकाणी ही विशेषण सगळी दिलेली आहे. मग त्याच पद्धतीने तुम्हाला इथं कुठल्या कुठल्या पण शब्द शिकलोय बघा. व्यंजनांत शब्द पहिल्यांदा मतवत, भगवत, भास्वत या पद्धतीचे. शेवटचा या ठिकाणी प्रत्यय काय? मत आणि मत, म्हणून हे व्यंजनांत शब्द. मत आणि मत प्रत्ययाचे शब्द वेगळे, लक्षात ठेवा. बाकी सगळे चंद्रम सकारांत, मरु तकारांत, भगवत श्रीमत हे काय? एक मतवत, बरोबर आहे? शशीन इन्नंत, नंतर राजन अनंत, पयोमुच चकारांत, चकारांत काय येणार आहे? वनिज, चकारांत दिश. शेवटच्या व्यंजनावरून शेवटच्या अक्षराचं जे अक्षर आहे कुठलं व्यंजन येते? सकारांत आहे का तकारांत आहे याच्यामध्ये ठरतं. बघा या ठिकाणी काय सांगितलेले? व्यंजनांत मध्ये काय येणार आहे? पहिल्यांदा आपल्याला काय शिकलो आपण? शब्दाचे किंवा नामाचे काय? अंतिम व्यंजन कोणते कोणते आहे याच्यावरून तो शब्द किंवा ते नाम किंवा या पद्धतीने ते विशेषण असेल, बरोबर आहे? विशेषण असेल, नाम असेल किंवा शब्द असेल
याच्यावरून तो शब्द किंवा ते नाम अंतिम व्यंजन कोणते आहे याच्यावरून तो शब्द ते नाम सकारांत तकारांत नंतर वत मग प्रत्ययांत इन्नंत नंतर अण्णंत चकारांत जकारांत शकारांत बघा शब्दाचे नामाचे अंतिम व्यंजन कोणते आहे याच्यावरून तो शब्द ते नाम सकारांत तकारांत वत मत प्रत्ययांत इन्नंत अण्णंत चकारांत जकारांत शकारांत तो ठरतो. नामाचे अंतिम व्यंजन कोणते आहे याच्यावरून ते शकारांत ठरतो. करते यालाच व्यंजनांत शब्द म्हणतात हे लक्षात घ्यायचंय. मग तिथं नाव असू द्या शौर्य असू द्या विशेषण असू द्या कुठलंही काही असू द्या हे लक्षात कायम ठेवायचं. काय शब्दाचे नामाचे किंवा विशेषणाचे अंतिम व्यंजन कोणते आहे याच्यावरून तो शब्द नाम किंवा ते विशेषण सकारांत तकारांत वत मत प्रत्ययांत इन्नंत अण्णंत चकारांत जकारांत शकारांत ठरते. यालाच काय होतं व्यंजनांत शब्द. अंतिम व्यंजन कोणतं आहे कळलं का? व्यंजन कसं ओळखायचं? ज्याचा पाय मोडलेला आहे ज्या अक्षराचा ते व्यंजन हे लक्षात घ्या. आता चंद्रमस मध्ये स चा पाय मोडलाय मरुत म्हणजे तो चा पाय मोडलाय शेवटचं अक्षर व्यंजन म्हणजेच काय अंतिम व्यंजन म्हणजेच काय शेवटचं अक्षर हे लक्षात ठेवा. नाहीतर आणखी म्हणणार व्यंजन म्हणजे मॅडम काय व्यंजन म्हणजेच काय तर त्या अक्षराचा पाय मोडलाय किंवा त्या प्रत्ययाचा. आता वत मत मध्ये सुद्धा वत मत पाय मोडलेले लक्षात घ्या. ओळखायला सोपं आहे काही अवघड नाही. इथपर्यंत कळले का? बघा काय अडचण असेल व्यंजनांतामध्ये तर सांगायचंय मला. त्याच पद्धतीने तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये जिज्ञासा पत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे बरोबर आहे की नाही. जिज्ञासा पत्रामध्ये कसं ओळखायचंय काय हे जिज्ञासा पत्र सुद्धा मी काय या ठिकाणी तुमचं सोडून घेतलेलं आहे. काय अडचण आहे का बघा यामध्ये? काय अडचण असली तर सांगायची आहे. इथपर्यंत भाग कळलाय का बघा? ओळखायला सोपं काही अडचण नसेल तर व्यंजन म्हणजेच काय तर या ठिकाणी व्यंजनांता किंवा ओळखायचं कसं हे व्यंजनांता घटकाचं नाव काय बघा व्यंजनांता घटकाचं नाव काय होतं आपल्या तर व्यंजनांता हा. मग हे व्यंजनांता या ठिकाणी तुम्हाला कसं ओळखता येतील तर शब्दाचं नामाचं विशेषणाचं या ठिकाणी अंतिम व्यंजन म्हणजे शेवटचं अक्षर हे कोणतं आहे बरोबर की नाही. व्यंजन म्हणजे काय तर त्या अक्षराचा पाय मोडलेला आहे बरोबर की नाही. मग ते चंद्रमस असू द्या बघा चंद्रमस. आता याचं शेवटचं अंतिम व्यंजन कुठलं आहे तसं मग हे काय होणार आहे व्यंजनांत हा शब्द बरोबर की नाही. म्हणजे हा शब्द कसा येणार सकारांत बरोबर आहे. मरुत याचं या ठिकाणी शेवटचं व्यंजन कुठलं आहे तर तो म्हणून हा शब्द काय झाला तकारांत
जे आहेत ते मालकी दर्शवतात. लक्षात घ्या. भगवत आपण दोन शब्द पाहिले, भास्वत आणि भगवान आणि भासवान, बरोबर की नाही. भगवानचा मूळ शब्द काय, भगवत, वत प्रत्यय, आणि भासवान भास्वत हा मूळ या ठिकाणी शब्द आहे. भास्वत आणि काय या ठिकाणी भगवत हे शब्द तुमच्या लक्षात येतील. नंतर बुद्धिमत, शक्तिमत, क्षमावत, हिमवत, हे वत मत प्रत्ययांचे शब्द जे आहेत ते काय, तर व्यंजन आणते. लक्षात घ्या. अंतिम व्यंजन कुठलं आहे किंवा प्रत्यय कुठला जोडलेला आहे. व्यंजनाचा नेहमी पाय मोडलेला असतो, हे लक्षात घ्यायचं. अजून काय अडचण असेल तर सांगा. ठीक आहे. आपण या ठिकाणी हा जो घटक आहे व्यंजनांचा तो आज पाहिलेला आहे. यामध्ये काय अडचण असली तर तुम्ही काय करायचं आहे, मला सांगायचं आहे. हा व्याकरणाचा घटक व्यवस्थित कळलाय का, काय अडचण नाही कोणाची. ठीक आहे. पुढच्या तासाला आपण पुढचा घटक पाहूया. इथं फक्त ओळखायचं कसं आणि अंतिम व्यंजन कोणतं आहे. मग ते विशेषणाचं असू द्या, नामाचं असू द्या किंवा साध्या शब्दाचं असू द्या. अंतिम व्यंजन कुठलं आहे. मग व्यंजन कसं ओळखायचंय समजलंय. ज्या अक्षराचा पाय मोडलेला आहे शेवटच्या त्याचं व्यंजन म्हणतात. हे लक्षात घ्या. व्यंजनांचा हा व्यंजनांत शब्द हे सगळे जे आहेत चंद्रमस, मरुत, बरोबर नाही. नंतर या ठिकाणी दिश, चन्न, हे तळी, जगत, हे सगळे शब्द कसे, वाच, वनिज, वयोमुज, हे सगळे शब्द कसे आहेत तर या ठिकाणी व्यंजनांत आहेत. ठीक आहे.